ओके, तो आज निकल रहा हूँ मैं गांव के लिए और आज का वीडियो मराठी और मालवणी में मिक्स होगा. कारण का मी चाललो आहे शिमग्यासाठी गावी आणि आता जाताना मी जुन्या गोवा रोडने चाललो आहे आणि आत्ताचे करंटली वाजले आहेत 11:31, 11:30. तर मी जुन्या गोवा रोडने चाललो आहे आणि तिकडची काय कंडिशन आहे रोडची वगैरे ते तुम्हाला एक्सप्लोर करेन, थोडीशी माहिती देईन. मग भेटूया मग शिमग्याला. तुम्ही येताय की ना शिमग्याला गावी? चला तर मग. ओके, तर मी निघालोय गावी जायला. गाडी वगैरे रेडी आहे. तर बघूया, गाडीत सामान जरा जास्तच बघूया. या हिशोबाने गाडीत सामान पाहिजे त्या हिशोबाने तर जास्तच बघूया. सामान किती आहे तुम्हाला एकदा दाखवतो. काय करणार, कोकणात जायचं तर सामान जास्तच लागतं. सामानाशिवाय तर आपलं काय होत नाही. अरे ओके, तर फर्स्ट स्टॉप मी घेतला माणगावच्या पेट्रोल पंपवरती. माणगावचा पेट्रोल माणगावच्या पेट्रोल पंपवरती थांबलो आहे. ट्रेन पास होत आहे. फर्स्ट स्टॉप डायरेक्ट बोरवलीवरून इकडे. किलोमीटर किती झाल्यात ते मी तुम्हाला दाखवतो. .6 एव्हरेज दिलाय. किलोमीटर 153.8 किलोमीटर आतापर्यंत रन झालं एका स्ट्रेचमध्ये.
ओके, तर मग आता बोलूया रोडच्या कंडिशनबद्दल. गोवा रोडच्या जुन्या गोवा रोडची कंडिशन अशी आहे की कशेडी उतरेपर्यंत रोड चांगला आहे. कशेडी घाट उतरला की पहिला पेट्रोल पंप लागतो HP चा. त्यानंतर रोडची कंडिशन भरपूर खराब अशी ना, छोट्या गाड्यांसाठी भरपूर खराब आहे. पॅच वगैरे एवढ्या आहेत की छोट्या गाड्या पूर्ण बाउन्सिंग होऊन जातात. मधीच रोड कटआउट वगैरे आहेत. तर मी रेकमेंडेड करीन छोट्या गाड्यांसाठी की जुन्या रोडने नका येऊ, नवीन रोडनेच या. कोल्हापूर मार्गे, नवीन रोडने बोलतो आहे, कोल्हापूर मार्गे या. आणि मधी रस्ते एवढे कटआउट आहेत की रस्ते कट आहेत, नंतर बम्पिंग आहेत, नंतर थोडेफार स्ट्रेच आहेत, नंतर गाडी जंप वगैरे होते. माझी एअर नॉर्मली होती टायरमध्ये 34-33, तरी पण माझी गाडी जंप करत होती. आणि 470 किलोमीटरला वॅगनर 2018चा मॉडेल आहे. तर वॅगनर 2018च्या मॉडेलप्रमाणे मला 17चा एव्हरेज भेटला आहे गाडीमध्ये. मी काय, रोडची कंडिशन तर मोठ्या गाड्यांसाठी ओके आहे, छोट्या गाड्यांसाठी नॉट कम्फर्टेबल. आणि बोलाल धुक्यांच्याबद्दल तर धुकं एवढं खतरनाक होतं, मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये एवढं धुकं बघितलं असेल. म्हणजे आता मी इथे चालतो तर एवढ्या डिस्टन्समध्ये पण मला बोनेटच्या पुढचं पण दिसत नव्हतं. शेवटी एक लाल ST भेटली. STच्या पाठी जवळजवळ 20 ते 25 गाड्या होत्या. 1000 लाईट ऑन करून आम्ही 20 ते 25 गाड्या STच्या अशा पाठोपाठ चाललो होतो. नंतर मग जसं जसं धुकं कमी झालं तसं आम्ही पुढे जात गेलो. आणि राजापूरला थांबलो होतो, तिथे बॅटरी तर डेड झाली होती, त्याच्यामुळे शूट तर काही करता आलंच नाही मला. वाटत असेल की हा मराठीतून ब्लॉग करतो आहे, हिंदीतून ब्लॉग कधी करणार. तर स्पेशली मी शिमग्यासाठी गावी आलो आहे, तर मराठीतूनच ब्लॉग होणार. 4-5 व्हिडिओ हे मराठीतूनच येतील, मराठी प्लस मालवणी. आणि त्या व्हिडिओ नंतर मी एकदा मुंबईला गेलो की हिंदीतून परत ब्लॉगिंग चालू होईल. तोपर्यंत तर मराठीतच ब्लॉग असणार असतील. तर स्पेशली शिमग्यासाठी मी आलो आहे गावी, तर मग मराठीतून आणि मालवणीतूनच ब्लॉग असणार. तुम्ही पण 4-5 व्हिडिओ मस्तपैकी बघा, तुम्हाला पण वाटेल गावी आलो आहे, पालखी केली आपण, शिमगोत्सवसाठी आलो, राहिलो, पालखी खेळवली, नाचलो, असं तुम्हालाही वाटेल. चला तर मग तुम्हाला बघ, एवढी मेहनत करतो आहे तर जरा लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा व्हिडिओवर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा. बेलायकन दाबलं की असं मी व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आले की तुम्हाला पण जरा वाटेल वीकेंडला वगैरे गावी जाऊन आलो मस्तपैकी, शिमगा खेळला वगैरे. चला तर मग उद्यापासून लावूया कामाला. तर जेवूया दुपारचं, थोड्या वेळाने झोपूया मग. आणि हां, सकाळी रात्री मी 11:30ला निघालो होतो मुंबईवरून, इथे 9:30ला पोचलो आहे सकाळी. त्या हिशोबाने आता तुम्ही कॅल्क्युलेट करा स्पीड. एव्हरेज तर मी सांगितला 17चा भेटला आहे, 470 किलोमीटर. तिथून मी टाकी फुल केली ती, मला इथे येऊन पण उरले, पेट्रोल उरलं. मग त्या हिशोबाने आता तुम्ही एव्हरेज तर तुम्हाला सांगितलं, टाईम किती कन्झ्युम झाला आहे तर आता तुम्हीच ठरवा, मोजा म्हणजे कॅल्क्युलेट करा. Thank you for the making out a part of the day. I see you soon in the next video. Take care. Bye bye. Ram Ram.